तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे एकदम टॉपच्या ट्युटोरियलमध्ये। तर आज आपण आणलंय खतरनाक लेवलचं टॉपचं कव्हर पेज। मार्केटमध्ये काहीतरी नवीन आणले आणि सगळ्यात मेन बघायची गोष्ट म्हणजे डिझाईन। एकदम खतरनाक नेक्स्ट लेवल डिझाईन आपण आजच्या ट्युटोरियलमध्ये केल्या। बाकी पीएचडी पीएलपी तुमच्यासाठी दिले, 2 पीएलपी दिल्यात आपण, 2 एडेबल पीएचडी दिल्यात, प्लस एक्स्ट्रा मटेरियल दिलंय। नक्की डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा, डाउनलोड करा, पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये। जर कोण आपल्या चॅनलवर नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा। आपल्या इंस्टाग्रामला आयडी आहे, तिथं पण भरपूर डिग प्रेम दिला आहे, तिथं पण नक्कीच फॉलो करा। त्याचबरोबर आपल्या ब्रॉडकास्ट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तिथंच आपल्या इंस्टाग्रामला चॅनल आहे आपलं भरपूर, तिथं पण डिग प्रेम दिला आहे। त्याचबरोबर आपलं टेलिग्राम पण आहे, तिथं पण नक्कीच जॉईन करा प्रॉपर, तिथं मटेरियल अपडेट्स येणार असेल। बाकी राहिला विषय क्लासचा, तर भरपूर दिवस म्हणाले की दादा बॅच लॉन्च, तर नक्कीच फायनली आपण बॅच लॉन्च करतोय। तर डेट फिक्स झाल्या, डेट आहे आपली प्रॉपर सप्टेंबर महिन्यातली 7 तारीख। आता एक बॅच चालू आहे आपली, भरपूर डिग प्रेमचा आहे, प्रत्येक बॅचला भरपूर डिग प्रेम देत आहे आणि अनलिमिटेड फुल बॅच भरून पण आणि तुमचे ॲडमिशन असतात, तर नक्कीच त्याबद्दल धन्यवाद। याही बॅचला तसंच भरमसाठ डिग प्रेम द्या। नक्कीच आपण डेट ही 7 तारीख ठेवल्या, अनंत चतुर्दशीच्या लगेच दुसऱ्या दिवशी आपली डेट आहे। ओके, लक्षात ठेवा, ॲडमिशन करून ठेवा। नक्कीच लई जण म्हणतील की डेट लांब आहे, त्यामुळे तसा विषय करू नका, कारण का एकदा बॅच फुल झाली की एक्स्ट्रा ॲडमिशनवर घेतलं जात नाहीत, हे तुम्हालाही माहिती आहे। आणि भरमसाठ ढीक प्रेम देतात, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद। मी तुम्हाला थोडक्यात स्वरूप सांगतो। तर तुम्हाला क्लासचं स्वरूप समजून सांगतो। विषय कसा आहे की आपला 20-22 दिवसांचा ऑनलाईन क्लास असतोय, रोज संध्याकाळी 7 ते 8:30, 1.5 तास प्लस या वेळेत क्लास असतोय। जो क्लास होईल त्याचं डेलीचं रेकॉर्डिंग पण दिलं जाते, ते तुमच्याकडे क्लास झाल्यानंतर पण राहील, बघून चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करू शकता, 1 नंबर टॉप लेवलला। त्याचबरोबर तुम्हाला क्लाससोबत 3 सॉफ्टवेअर भेटतील, फोटोशॉप, ॲडोबी इलस्ट्रेटर आणि फिल्मोरा। त्यासोबत 55 GB पर्यंतचं मटेरियल भेटेल। आता एक्स्ट्रा वाढलंय, भरपूर अजून काउंट केलं नाही मी, अजून भरपूर वाढले, सगळं भेटेल। क्लास चालू असताना काही भेटते आणि क्लास झाल्यानंतर काही भेटते। त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी सर्टिफिकेट पण भेटेल। ह्या क्लासमध्ये तुम्हाला फोटोशॉप जे मेन सॉफ्टवेअर आहे ते बेसिक ॲडव्हान्स शिकून त्यात सगळ्या प्रकार डिझाईन आहेत, बर्थडे, वेडिंग, इलेक्शन, पॉलिटिकल, अल्बम डिझाईन, डिजिटल पेंटिंग, प्रिंटिंग डिझाईन, सिनेमॅटिक डिझाईन, फॉग डिझाईन, क्रिएटिव्ह डिझाईन, सगळं ऑल टाईप। त्यानंतर दुसरं जे सॉफ्टवेअर आहे ॲडोबी इलस्ट्रेटर, त्यामध्ये टायपोग्राफी, कॅलिग्राफी, लोगो, मटेरियल सेपरेशन असते, भरपूर अजून त्यातही काही गोष्टी आहेत, फॉन्ट टायपोग्राफी, स्केच टायपोग्राफी, ह्या पण गोष्टी आपण ॲड केल्यात। त्याचबरोबर फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग असते एकदम खतरनाक लेवलला, आणि व्यावहारिक गोष्टी जे मार्केटचं ट्रेंड आहे त्यानुसार क्षेत्र कसं आहे, डिझाईन क्षेत्र किंवा प्रिंटिंग क्षेत्र कसं आपण पैशाच्या दृष्टिकोनातून पण काम करू शकतोय आर्थिकदृष्ट्या, ते सगळं सांगितलं जाईल। याची फी आहे फक्त 3600 रुपये। त्याचबरोबर राहिला विषय आपल्या मोबाईलच्या क्लासचा, तर हा आपला क्लास 1500चा आहे। हा ॲडव्हान्स मोबाईल ग्राफिक डिझाईनचा क्लास, हा आपला क्लास असतोय रेकॉर्डेड म्हणजे कसं, गेल्या काही महिन्यात आपली बॅच झाल्या, तर तोच तुम्हाला रेकॉर्डेड क्लास भेटेल। एक व्हिडिओ 1.5 तासाचा आहे, तुम्हाला 25 दिवसांचा जो ऑलरेडी क्लास झाला आहे तो 25 दिवसांचा क्लास एकदम व्हॉट्सअपला भेटेल। त्यासोबत तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी सर्टिफिकेट, मटेरियल, ॲप्स, भरपूर काही ट्रेंडिंग आत्ताचं जे काय मटेरियल आहे ते सगळं भेटेल। एडिटेबल पीएचडी फाईल पण भेटेल। आता ही पीएचडी फाईलचा काय विषय आहे हे पण सांगितलं जाईल, पीएचडी फाईल भेटेल, पीएलबी फाईल भेटेल, एक्स्ट्रा मटेरियल पण भेटेल। कारण का विषय कसा आहे, फोटोपिया शिकून त्यात चांगल्या प्रकारे बेसिक त्यामुळे डिझाईन शिकवलं। फोटोपिया फोटोशॉपसारखं ॲप्लिकेशन वेबसाईट आहे त्यामुळं। त्याचबरोबर पिक्सेलमध्ये डिझाईन आहे, इन्फिनिट प्रिंटरमध्ये कॅलिग्राफी आहे, लाईटरूममध्ये इफेक्ट्स आहेत, व्हिडिओ एडिटिंग आहे, बर्थडे, वेडिंग, इलेक्शन, पॉलिटिकल, अल्बम डिझाईन, डिजिटल पेंटिंग, कॅलिग्राफी, बेसिक ॲडव्हान्स व्हिडिओ एडिटिंग, अजून भरपूर प्रकारचे डिझाईन शिकवल्यात। नक्कीच बिंदास्त ॲडमिशन करू शकता मोबाईलच्या क्लासला पण। हा 1500 रुपयाचा क्लास आहे। पेमेंट ह्या नंबरवर करून स्क्रीनशॉट टाकला, त्याखाली आपलं नाव गाव जिल्हा झालं की ॲडमिशन प्रोसेस करून लगेच आपल्याला मोबाईलचा क्लास भेटतोय, पण पीसीचा ऑनलाईन असतोय। दोघांसाठी नंबर सेमच आहेत, कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकता। चला, तर आता जाऊयात आपण फायनली आपल्या फोटोशॉपमध्ये बेसिक ॲडव्हान्स ज्या काही 2 डिझाईन आहेत त्या एकदम टॉप लेवलला बघायला। तर भाऊंनो, आता आलं आपल्या फोटोशॉपमध्ये, इथंच तुम्हाला बेसिक ॲडव्हान्स डिझाईन समजून सांगणार आहे। तर हे आता जे आपण डिझाईन बघालोय प्रॉपर कव्हर पेज दोन्ही, हे मागच्या वर्षी डिझाईन आहे, आणि नक्कीच तिथं तुम्ही भरपूर कमेंट केलं की दादा ट्युटोरियल होते, तर नक्कीच आता तो विषय आलाय, आपली 10 झाली, त्यामुळे एक फायनली आपण ट्रेंड आल्यामुळे केलंय, आणि नक्कीच याही वर्षी त्याच प्रतिष्ठाननं आपल्याला डिझाईन करायला दिली ती, नक्कीच ती बघितली नसेल तर लवकर जाऊन बघा। आपल्या इंस्टाग्रामला भरपूर तिथे डिग प्रेम दिला आहे, ती पण पाहिजे का नको ट्युटोरियल स्वरूपात कमेंट करून नक्कीच कळवा, लवकर ती पण आणत पार्ट 2 मध्ये। ओके, पहिल्यांदा ह्याला डिग प्रेम द्यायचा आहे बघा। ओके, तर या बेसिक ॲडव्हान्स बघूयात विषय काय आहे। तर आपण पहिल्यांदा ग्रॅडियंट बॅकग्राऊंड घेतले, जो आपला पिंक कलर आहे, खाली लाईट ठेवला आहे, वर डार्क ठेवला आहे जरा। त्यानंतर यामध्ये आपण काही गोष्टी ब्लेंड केल्यात, ब्लेंड करताना कलर डॉज आपला ब्लेंड मोड ठेवायचा आहे, आणि ह्याचं आपण फिल कमी केले, 30 पर्यंत ठेवले बघू शकता। त्यानंतर आपण यात एक प्रकारे रेट्रो थीमचं आपलं बॅकग्राऊंड असेल तर ते लावले, स्पॉट्स लावल्यात जरा, जिथं आपलं जे काय आपण राधाकृष्णाची जी काही इमेज घेतल्या तर त्यासाठी। त्यानंतर बरोबर त्याच्या पाठीमागे एक सर्क्युलर शेप जो एकदम जरा फेड थीममध्ये आहे, त्यानंतर बरोबर त्यावर मंडला आर्ट थीम घेतल्या, तर
त्याचा आपण ब्लेंड मोड केलाय ओव्हरले, खालच्याचा आपण स्पॉटलाईटचा ब्लेंड मोड केलाय लिनियर डॉज आहे बघा. नॉर्मलच कलर ह्यातलं उचलून मारलं, त्यात फक्त विषय असू म्हणजे सगळा ब्लेंड मोडचा बघा लिनियर डॉज. त्यानंतर जो का वरचा आपला शेप आपण गोल ॲड केला त्याचा विषय आहे तो म्हणजे विविड लाईट, तिची ऑपोजिट 30 केल्या. त्यानंतर मग त्याच्यावर मंडला आर्ट ती ओव्हरले केल्या बघू शकताय. आणि बरोबर मंडला आर्टवर आपण एक शेप ॲड केला आहे जो एकदम खतरनाक दिसत आहे. एक्सक्लुजन त्याचा ब्लेंड मोड ठेवला आहे, एक्सक्लुजन. ओके, चेक करा. हा झाला आपला एक साईड, दुसरा साईडचा आपण भाग बघा सेम त्याच प्रकारे आपण ही गोष्ट केल्या. त्यानंतर लॉंग शॅडो दोन्ही साईडचं. त्यानंतर जरा आपलं बॅकला आपण जरा फ्लॉवर्स सेक्शन घेतले. त्यानंतर बरोबर मध्ये दह्यांडी थीम दाखवलेली श्रीकृष्णांची आपली राईट साईडला पिकी आपण मागल्या वर्षीच यूज केली ती त्या थीममध्ये. आणि लेफ्ट साईडला आपली राधाकृष्णांची एकदम टॉपची फ्लॉवर सेक्शन रिलेटेड एकदम टॉपची घेतल्या. बाकी बघू शकता इथं आपण जरा फेड लावले काही आपलं नाव देणार आहे त्यामुळं. तर जो नाव आहे नावाचा भाग आहे तर त्याच रिलेटेड तो जो काय लॉंग शॉट आहे तो आपण घेतला आहे. बाकी रुद्ररूप शंभू कसं आपण टाईप केलं काय केलं नक्कीच काय गोष्टी जरा सेपरेट घेतल्या बघू शकताय. टॉपचं त्याला बेवेलिंबोस लावले, चेक करा. त्यानंतर प्रतिष्ठान आणि त्यानंतर एक आपण एक्स्ट्रा लेअर घेऊन त्यामध्ये आपण जो काय आपला पिंक कलर आहे बॅकग्राऊंडचा तोच आपण एक प्रकारे ब्लेंड केला आहे. प्लस त्याचा जरा आपण व्हायब्रन्स वाढवला आणि जरा एक्सपोजर वाढवल्यामुळे ते एकदम नेक्स्ट लेवल जाते आणि एकदम ग्लो करते बघू शकता. एकदम खतरनाक विषय आहे. त्यानंतर मग खाली त्यांचा जो काय पत्ता आहे तर देऊ. बाकी मग आपली एक ओळ आपण लाईन घेतल्या आणि त्यानंतर मग खाली एक आपला शेपचा भाग घेतला आणि त्यात आपण एक मस्तपैकी डिझाईन ब्लेंड केल्या. त्यानंतर मग वर बघू शकताय आपला शेप घेतला त्यामध्ये दह्यांडी उत्सव असं आपल्याला टेक्स्ट करायचं होतं आपल्या बॅकग्राऊंडच्या कलरच्या दृष्टिकोनातूनच केलं आहे. बाकी रजिस्टर नंबर जे काही डिटेल्स आहेत तर त्या आणि वर्ष जे काय तर ते. तर हिची साईज आहे बघायला गेलं तर इमेज साईजमध्ये बघायला गेलं तर प्रॉपर 11x8 आहे. नक्कीच चेंज करण्याला करू शकताय तुम्ही आपल्या पिक्सल लॅबमध्ये कशी घ्यायची साईज किंवा 11 जर डायरेक्ट 700 करा विड्थला आणि हाईटला 8300 केला तरी चालेल. डायरेक्ट आपल्या कस्टममध्ये सेव्ह करायचं पिक्सल लॅबला, चेक करा. इकडे आता आपण बॅक साईड हे झालं फ्रंट. इथं आपण लास्टला मारलेत बघा फायनली पिक्ससाठी एक्सपोजर आणि व्हायब्रन्स. आता बॅक साईड त्यांच्या नावाप्रमाणे जे त्यांचं नाव आहे प्रतिष्ठानचं तर शंभूराजांच्यावर आहे त्यामुळं त्या थीममध्ये आपल्याला ते करावं लागणार आहे. तर नक्कीच इथं पण आपण तीच थीम घेतल्या जरा कलर व्हीलचा ते अपोजिट कलरचा ज्यानं वापर आपण केला आहे बघू शकता. काय काम केलं इथं पण आपण ग्रॅडियंट बॅकग्राऊंड घेतलं. इथं पण मिडलला लाईट ॲड केल्या कारण की मिडललाच आपली इमेज घेतली आपण त्यामुळं. बाकी त्यावर जरा आपण नॉईज लावला आहे. त्यानंतर त्यात आपण जरा काही गोष्टी ब्लेंड केल्यात. त्याचबरोबर जरा रेट्रो थीम घेतल्या बघू शकता एक छान प्रकारे. त्यानंतर आपला फोर्ड घेतला आहे, फोर्ड मॅच करायला आपण त्यावर सॉलिड कलर घेतला आणि त्याचा ब्लेंड मोड केला आहे ओव्हरले टॉपचा. त्याचबरोबर आपण संभाजी महाराजांसाठी जो का आपला लॉंग शॉट आहे टेक्स्ट विथ संभाजी महाराज शंभूराजे त्या लेवलला तो घेतला. त्यानंतर बरोबर सर्कल त्याला आपण लावला आहे टेक्स्चर. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक सर्कल आणि कडनं आपला मंडला आर्टचा टॉपचा थीम. त्यानंतर मग इकडे जर आपण शेप्स घेतल्यात तिथं आपलं टेक्स्ट येणार आहे त्यासाठी. बाकी शंभूराजांचा एकदम टॉपचा आपला जो काय स्टॅच्यू थीम असेल तर तो भाग ड्रॉप शोडा ॲड केला आहे बघा वर विथ ग्रुप. त्यानंतर जे काय कॅलिग्राफी आहे एकदम टॉपच्यात बघा धर्मयोद्धा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. तिथं आपण त्यांचा जो काय टिळक असेल तर ती थीम घेतल्या. बाकी खाली पण आपण शेप घेतला आहे बॉटम साईडला आणि जे काय आपला डायलॉग थीम असेल क्विट्स असेल तर ती आपण घेतल्या. बाकी व्हायब्रन्स एक्सपोजर आणि ब्राईटनेस लावून आपला फायनल इफेक्ट आपण कव्हर केला आहे. तर या दोन डिझाईन कशा वाटल्या नक्कीच कमेंट करा. जय श्रीकृष्ण, राधे राधे किंवा जय शिवराय जय शंभूराजे जे वाटेल ते नक्कीच कमेंट करा. कमेंटेशन भरून टाका. बाकी लाईक करायला विसरू नका. आजच्या ट्युटोरियलला शेअर करा आणि शेअर चॅनल असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. या ट्युटोरियलला जर ढीक प्रेम दिला तर आत्ता पण एकदम टॉपची अव्वलवर डिझाईन आल्या ती पण लवकर आणण्यात येईल. ढीक प्रेम द्यायचा आहे बघा. बाकी क्लासचाही विचार करा. वर तुम्हाला नंबर झाल्यावर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकता. बाकी भेटावं करू पण एकदम चांगल्या विषयात नाद व्हिडिओमध्ये तोरबाय काळजी घ्या. टेक केअर. लोयल ढीक प्रेम बाय. धन्यवाद.